दिवाळीतील धनोत्रयोदशीचा आणि हॉस्पिटलमध्ये दिसणाऱ्या धन्वंतरीच्या मूर्तीचा नेमका काय संबंध असेल बरं? तर विश्वाचे पहिले वैद्य हे धन्वंतरी यांना मानलं जातं. पुराणानुसार जेव्हा देव आणि असुरांनी अमृतासाठी समुद्र मंथन केलं तेव्हा त्या मंथनातून 14 रत्न बाहेर आली आणि नवल म्हणजे त्याच वेळी प्रकट झाले भगवान धन्वंतरी, एका हातात आयुर्वेदाचा ग्रंथ आणि दुसऱ्या हातात अमृताचा कलश घेऊन. म्हणूनच त्यांना वैद्यक शास्त्राचे जनक म्हणतात. त्यांच्या आशीर्वादाने रोग नाहीसे होऊन शरीर निरोगी राहते आणि आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच धनोत्रयोदशीला त्यांची पूजा करून आपण उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मागतो. अनेक हॉस्पिटल्सना आजही धन्वंतरी हे नाव दिलं जातं आणि बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये त्यांच्या मूर्तीही तुम्ही बघितल्या असतात. एवढंच नाही तर धनोत्रयोदशीनेच दिवाळीच्या आनंदी 5 दिवसाच्या सणाची सुरुवात होत असते बरं का. Download ShareChat.